म्हणजे आपण लहानपणी तो चायनीज विस्पर्सचा किंवा चीनी कुजबूज हा खेळ नक्कीच खेळलो असू. हो, नक्कीच. तो एकाच्या कानात सांगायचा खेळ ना? अगदी बरोबर. आपण एका माणसाच्या कानात एखादं साधं वाक्य सांगितलं की 5-6 लोकांनंतर त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. हो ना. हो, पूर्णच विचका होतो त्या वाक्याचा. पण आता समजा हाच खेळ आपण 18,000 वर्ष खेळत आहोत, असं म्हटलं तर? अरे बापरे, 18,000 वर्षे? हो. हजारो पिढ्यांनी एकामागून एक तोच संदेश पुढे दिला आहे असा विचार करा. आपण सहज असा विचार करू की आत्तापर्यंत त्या मूळ कथेचा पूर्णपणे अर्थच बदलला असेल. हो, म्हणजे त्यात काहीच सत्य उरले नसेल असं वाटणं साहजिक आहे. बरोबर. पण आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण एका अशा भन्नाट आणि क्रांतिकारी शोधाबद्दल बोलणार आहोत, जो हे सगळं खोटं ठरवतो. म्हणजे हा शोध खरोखरच पाश्चात्य विज्ञानाला मोठा धक्का देणारा आहे. अगदी खरंय. उत्तर अमेरिकेतील एका विशिष्ट समाजाने तब्बल 18,000 वर्षांपासून आपला इतिहास आणि आपल्या उगमाची कथा अगदी तंतोतंत जतन करून ठेवली आहे. आणि याचा पुरावा आता चक्क सायन्स ॲडव्हान्सेस या अत्यंत प्रतिष्ठित जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका नवीन जिनोमिक अभ्यासामधून समोर आला आहे. हो, आणि आपण आज याच स्रोतांचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग या 18,000 वर्षे जुन्या रहस्याचा सखोल वेध घेऊया. या शोधाचं महत्त्व खऱ्या अर्थाने तेव्हाच समजून येतं जेव्हा आपण 18,000 वर्षे या वेळेच्या आवाक्याचा विचार करतो. हो, कारण 18,000 वर्षे हा काळ काही छोटा नाहीये. अजिबात नाही. हे संशोधन म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील काही जुन्या हाडांच्या विश्लेषणापुरतं मर्यादित नाहीये. मग याचा मुख्य उद्देश काय आहे? हे एका जिवंत संस्कृतीचे त्यांच्या मूळ भूमीशी असलेले अतूट नाते सिद्ध करतं, जे नाते आजवर पाश्चात्य जगाकडून केवळ दंतकथा म्हणून बाजूला सारले गेले होते. अच्छा, म्हणजे ज्याला ते फक्त एक गोष्ट मानत होते त्याला आता थेट जनुकीय विज्ञानाची जोड मिळाली आहे तर? अगदी बरोबर. त्याला आता थेट डीएनएची जोड मिळाली आहे. हा अभ्यास आपल्याला दाखवून देतो की इतिहास केवळ जमिनीत गाडलेला नसतो. मग तो कुठे असतो? तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकांच्या पेशींमध्ये आणि चक्क रक्तात वाहत असतो. एक मिनिट, मला इथेच थोडं थांबायला आवडेल. कारण 18,000 वर्ष हे काळ ऐकायला खूप रोमांचक वाटतं. हो, नक्कीच. पण प्रत्यक्ष विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा एक दुवा जोडणे मला थोडं अशक्यप्राय वाटतं. कशामुळे? कारण माझ्या माहितीनुसार जुन्या अवशेषांमधून डीएनए मिळवणं हे काही सोपं काम नाही. तो काळ तर हिमयुगाचा होता. हो, ते तर आहेच. मग आजच्या प्रगत तंत्रज्ञानाला इतक्या हजारो वर्षांनंतर हा जनुकीय धागा नेमका सापडला कसा? तुझी शंका अगदी रास्त आहे. प्राचीन अवशेषांमधून डीएनए मिळवणे, ज्याला वैज्ञानिक भाषेत एन्शियंट डीएनए किंवा एडीएनए म्हटलं जातं, ती खरोखरच एक प्रचंड आव्हानात्मक प्रक्रिया आहे. हो, कारण तो डीएनए आतापर्यंत पूर्ण खराब झाला असेल ना? बरोबर. या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपरमध्ये शास्त्रज्ञांनी हीच गुंतागुंत कशी सोडवली हे सविस्तर सांगितलं आहे. बरं, त्यांनी नक्की काय केलं? त्यांनी ब्लड किंवा ज्यांना कायनाई फर्स्ट नेशन म्हणून ओळखले जाते, त्या ब्लॅकफूट कॉन्फेडरेसीच्या 6 विद्यमान सदस्यांच्या डीएनएचे अत्यंत बारकाईने विश्लेषण केले. म्हणजे आता आज जे लोक जिवंत आहेत त्यांचा डीएनए घेतला? हो, अगदी बरोबर. आणि त्यानंतर त्यांची तुलना त्याच परिसरातील ऐतिहासिक पूर्वजांच्या अवशेषांमधून मिळवलेल्या डीएनएशी केली. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? म्हणजे 18,000 वर्षात हाडे मातीत पूर्णपणे मिसळून जातात? हो, त्यावर हवामानाचा आणि पावसाचा नक्कीच परिणाम होतो. डीएनए हा काही दगडासारखा कठीण नसतो की तो हजारो वर्ष तसाच टिकून राहील. तो तर काळाच्या ओघात तुटून किंवा नष्ट होऊन गेला असेल ना? हे अगदी अचूक निरीक्षण आहे. डीएनए हा अत्यंत नाजूक रेणू असतो. तो काळाच्या ओघात अक्षरशः तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला जातो. आणि त्यात इतर बॅक्टेरियाही मिसळले असतील ना? हो, तर त्यात मातीतील बॅक्टेरिया, बुरशी किंवा ज्यांनी ते अवशेष आजच्या काळात हाताळले त्या आधुनिक माणसांचाही डीएनए मिसळण्याचा मोठा धोका असतो. अरे बापरे, म्हणजे त्याला आपण कंटॅमिनेशन म्हणतो ते का? हो, अगदी तेच. म्हणूनच शास्त्रज्ञांना अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागते. ते अवशेषांमधील विशिष्ट हाडांचा वापर करतात. विशिष्ट हाडे म्हणजे कोणती? जसे की कानाची आतील हाडे, ज्याला पेट्रस बोन म्हणतात, किंवा दातांचा वापर करतात. अच्छा, कारण तिथे डीएनए बाहेरील वातावरणापासून जास्त सुरक्षित राहण्याची शक्यता असते तर. अगदी बरोबर ओळखलंस. म्हणजे हाडांच्या आतल्या सुरक्षित कप्प्यातून ते डीएनए काढतात, पण तरीही तो तुकड्यांमध्येच असेल ना? होय. तिथे सापडलेले हे डीएनएचे तुकडे एखादा लाखो तुकड्यांच्या कोडे किंवा जिक्सॉ पझल सारखे असतात. बापरे, लाखो तुकडे!
मग ते जोडतात कसे? मग शास्त्रज्ञ अत्याधुनिक DNA सिक्वेन्सिंग तंत्रज्ञान आणि सुपर कम्प्युटर्सचा वापर करतात. अच्छा, म्हणजे तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागते. हो, हे प्रगत अल्गोरिदम्स त्या छोट्या तुकड्यांना आधुनिक मानवी जीनोमच्या आराखड्यावर ठेवून पुन्हा योग्य क्रमाने जोडतात. क्या बात है. आणि यातूनच तो 18,000 वर्षांपूर्वीचा जनुकीय अनुक्रम स्पष्ट झाला आणि आजच्या जिवंत सदस्यांच्या DNAशी त्याचा थेट संबंध जुळला. हे तर अक्षरशः धुळीच्या कणांमधून एखाद्या माणसाचं संपूर्ण चित्र पुन्हा उभं करण्यासारखं आहे. हो, तसंच म्हणायला हरकत नाही. पण समजा त्यांनी तो DNA शोधला आणि आजच्या लोकांशी तो जुळवून पाहिला, त्यातून नेमके काय नवीन सिद्ध झाले जे आधी माहीत नव्हते? या विश्लेषणातून एक अशी जनुकीय वंशपरंपरा सापडली जी याआधी विज्ञानाने कधीच नोंदवली नव्हती. अरेच्छा, म्हणजे ही पूर्णपणे नवीन माहिती आहे. हो, ही रेषा उत्तर अमेरिकेतील इतर सर्व स्थानिक अमेरिकन गटांपासून साधारण 18,000 वर्षांपूर्वीच वेगळी झाली होती. 18,000 वर्षे? हो, हा काळ लेट प्लेस्टोसीन काळ म्हणून ओळखला जातो. म्हणजे जेव्हा जगाचा मोठा भाग बर्फाखाली होता तो काळ? अगदी बरोबर. जेव्हा उत्तर अमेरिकेचा खूप मोठा भाग हजारो फूट जाड बर्फाच्या चादरीखाली झाकलेला होता. थांबा, मला जरा ही नीट समजून घेऊ द्या. 18,000 वर्षे आणि बर्फाळ युग. हो, आपण मानवी स्थलांतराविषयी ज्या काही डॉक्युमेंटरीज पाहतो किंवा जे लेख वाचतो त्यात बेरिंगिया स्थलांतर या सिद्धांताचा नेहमी उल्लेख येतो. हो, बेरिंगिया लँड ब्रिजची थिअरी. बरोबर. जर मला बरोबर आठवत असेल तर तो सिद्धांत असा सांगतो की मानव आशिया आणि अमेरिका खंडांना जोडणारा बर्फाचा पूल ओलांडून आले. हो, आणि लगेचच संपूर्ण उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत वेगाने पसरले. हां, मग जर ते असं वेगाने स्थलांतर करत होते तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा विशिष्ट गट एकाच ठिकाणी कसा काय राहिला? हाच तर या संशोधनाचा सर्वात मोठा आणि धक्कादायक निष्कर्ष आहे. म्हणजे बेरिंगियाचा सिद्धांत चुकीचा ठरतोय? आतापर्यंतचा जो बेरिंगिया स्थलांतराचा सिद्धांत आहे त्यालाच या शोधाने मुळापासून हदरवून सोडले आहे. अरे बापरे, कसं काय? शास्त्रज्ञांची आतापर्यंतची ठाम समजूत अशी होती की सुरुवातीचे मानव हे सतत फिरते होते. अन्नाच्या शोधात ते वेगाने दक्षिण आणि पूर्व दिशांना विभागले गेले. हो, कारण एका जागी अन्न मिळणं कठीण असेल ना. आणि त्यांनी तिथेच बस्तान बसवले. म्हणजे ते तिथून पुढे सरकलेच नाहीत? अजिबात नाही, ते तिथेच राहिले. पण यामागे काय तर्क असू शकतो? म्हणजे आजूबाजूला मैलोनमैल पसरलेले हिमनग असताना, शिकार करणे आणि जगणे इतके कठीण असताना ते तिथेच का राहिले? कारण त्यांनी स्वतःला तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतलं होतं. त्यांनी अधिक उष्ण प्रदेशाकडे जाण्याचा प्रयत्न का नाही केला? कारण त्यांनी त्या अतिशय प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेण्याची एक अभूतपूर्व क्षमता विकसित केली होती. याला आपण सखोल प्रादेशिक सातत्य किंवा डीप रिजनल कंटिन्युटी म्हणतो. सखोल प्रादेशिक सातत्य म्हणजे एकाच जागी टिकून राहणे? अगदी बरोबर. त्यांनी तिथल्या भूगोलाचा, तिथल्या प्राण्यांचा जसे की प्राचीन बायसन आणि मॅमथ यांच्या हालचालींचा इतका सखोल अभ्यास केला होता की त्यांना जगण्यासाठी सतत स्थलांतर करण्याची गरजच पडली नाही. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी बदलत्या ऋतूंचाही अभ्यास केला असेल? हो, नक्कीच. त्यांनी त्या गोठलेल्या जमिनीतलेही आपले अन्नस्रोत निर्माण केले, नैसर्गिक निवाऱ्यांचा योग्य वापर केला आणि आपले सामाजिक जीवन टिकवून ठेवले. हे केवळ जगण्याची धडपड नव्हती, तर ती एका विशिष्ट भूभागावर आपली पाळेमुळं घट्ट रोवण्याची प्रक्रिया होती. अगदी अचूक बोललास. हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यांसमोर एका भव्य कौटुंबिक वृक्षाची कल्पना उभी राहतीये. फॅमिली ट्री होय ना? हो, म्हणजे या वृक्षाची मुळं केवळ काही पिढ्यांपुरती मर्यादित नसून हिमयुगापासून एका गोठलेल्या जमिनीत अत्यंत घट्ट रुतून बसलेली आहेत. हो, हे साम्य अतिशय मार्मिक आहे. विचार करा, त्या 18,000 वर्षात वर हवामान बदललं, बर्फ वितळला, नद्यांचे प्रवाह बदलले, महाकाय प्राणी नामशेष झाले. पण ती मुळं मात्र तिथेच, त्याच मातीत अविचल राहिली. हो ना, हे खरंच अद्भुत आहे. आणि विचार कर, या मुळांची घट्ट पकड एवढी आहे की आजच्या जिवंत कायनाई आणि ब्लॅकफूट लोकांच्या पेशींमध्येही तीच 18,000 वर्षांची जनुकीय स्वाक्षरी कोणताही बदल न होता स्पष्टपणे दिसून येते. अरे बापरे, म्हणजे कोणत्याही समाजाचा एकाच विस्तृत भागात सलग 18,000 वर्षे राहण्याचा हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा आणि भक्कम पुरावा आहे. हो, अगदी 100%. मग आता इथेच एक साहजिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर हे लोक तिथे 18,000 वर्षांपासून आहेत आणि त्यांनी इतके भयानक बदल अनुभवले आहेत, तर याविषयी त्यांच्याकडे स्वतःच्या काही कथा नव्हत्या का?
हाच तर या संपूर्ण चर्चेचा सर्वात डोळे उघडणारा भाग आहे. म्हणजे विज्ञानाला आज डीएनएच्या माध्यमातून हे समजतंय, पण 18,000 वर्षे ही काही छोटी गोष्ट नाहीये. त्यांना स्वतःला या प्रदीर्घ इतिहासाची जाणीव होती का? हो, त्यांना पूर्ण जाणीव होती. पाश्चात्य पुरातत्वशास्त्र आणि ब्लॅकफूट लोकांच्या स्वतःच्या मौखिक परंपरेमध्ये वर्षानुवर्षे एक मोठा संघर्ष राहिला आहे. मौखिक परंपरा म्हणजे? त्यांच्या ओरल ट्रेडिशन्स ना. हो, बरोबर. पाश्चात्य अभ्यासक नेहमीच भौतिक पुराव्यांवर अवलंबून असतात. म्हणजे त्यांना काहीतरी वस्तू सापडायला हवी. हो, त्यांना जर एखादे जुने हत्यार किंवा मातीचे भांडे विशिष्ट थरात सापडले नाही, तर ते थेट निष्कर्ष काढतात की हे लोक इथे अलीकडेच आले असावेत. अच्छा, म्हणजे पाश्चात्य जगाचा असाच समज होता की ब्लॅकफूट लोक हे त्या प्रदेशातील मूळ रहिवासी नसून ते काही 100 किंवा 1000 वर्षापूर्वी इतरत्र कुठून तरी आलेले स्थलांतरित आहेत. अगदी असंच त्यांचं म्हणणं होतं. आणि पाश्चात्य विज्ञानाने हा विचार त्यांच्यावर थोपवण्याचाही नेहमीच प्रयत्न केला असेल. नक्कीच. पण ब्लॅकफूट लोकांचं स्वतःचे म्हणणं यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. ते काय म्हणायचे? त्यांच्या कथा, त्यांची हिवाळ्यातील गाणी आणि त्यांच्या वडीलधाऱ्यांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अत्यंत काळजीपूर्वक जतन करून ठेवलेला इतिहास एकच गोष्ट अत्यंत ठामपणे सांगत आला आहे. कोणती गोष्ट? ते नेहमीच म्हणायचे की आम्ही इथे अनादी काळापासून आहोत. अनादी काळापासून? हो, त्यांच्यासाठी त्यांचा जन्म, त्यांच्या संस्कृतीची आणि विश्वाची सुरुवात त्याच भूमीवर झाली होती. त्यांचे स्थलांतर बाहेरून झालेले नव्हते. पण इथेच पाश्चात्य विज्ञान अडखळतं. कारण आपण सुरुवातीला जो चायनीज विस्परचा खेळ म्हटलो, त्यानुसार मानवी मेंदू गोष्टी विसरतो. हो, त्यात भर घालतो किंवा मूळ संदर्भ गमावतो. मग 18,000 वर्षांपर्यंत एखादी माहिती मौखिक स्वरूपात कोणत्याही लिखित दस्तऐवजाशिवाय एवढी अचूक कशी काय राहू शकते? हा प्रश्न नक्कीच शास्त्रज्ञांना पडला असेल. अगदी बरोबर. आणि हेच पाश्चात्य जगाच्या ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीवरील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. ते कसं काय? आपण बऱ्याचदा मौखिक परंपरा म्हणजे केवळ रात्री शेकोटीभोवती सांगितलेल्या रंजक दंतकथा किंवा कल्पनाविलास असे मांडण्याची घोडचूक करतो. हो, आपण त्याला सिरियसली घेत नाही. पण मूळ निवासी समाजामध्ये मौखिक इतिहास हा अत्यंत काटेकोरपणे जतन केला जाणारा एक वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजच असतो. अच्छा. तो गाण्यांच्या, नृत्याच्या किंवा विंटर काउंट सारख्या विशिष्ट पद्धतींच्या स्वरूपात एन्कोड केलेला असतो. एन्कोड केलेला असतो, म्हणजे त्यात माहिती गुंफलेली असते, पण ती बदलत कशी नाही? कारण त्यामागे एक अत्यंत कडक शिस्त असते. शिस्त? कशी शिस्त? मौखिक इतिहास पुढच्या पिढीकडे देताना तो जसाच्या तसाच दिला गेला पाहिजे, यासाठी त्यांचे अत्यंत कडक नियम असतात. म्हणजे त्यात स्वतःच्या मनाने काही सांगता येत नाही? अजिबात नाही. जर एखादं गाणे किंवा कथा सांगताना एक शब्द किंवा सूरही चुकला, तर ते गाणे तिथेच थांबवून पुन्हा सुरुवातीपासून गायले जाते. अरे बापरे, म्हणजे एवढी कडक शिस्त? हो, या प्रक्रियेत वैयक्तिक बदल करायला अजिबात वाव नसतो. त्यांच्या कथांमध्ये त्या काळचे हवामान बदल, विशिष्ट ताऱ्यांची स्थिती आणि भूगर्भीय घटनांची अचूक माहिती दडलेली असते. क्या बात आहे, हे खरंच अद्भुत आहे. आज जनुकशास्त्राने आणि या नवीन अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की त्यांच्या त्या अनादी काळापासून असलेल्या कथा निव्वळ भावना नव्हत्या. तर ते एक सत्य होतं. हो, ते एक अतिशय अचूक भौगोलिक आणि ऐतिहासिक सत्य होते, जे त्यांनी 18,000 वर्ष जतन केले. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, पण पुराव्यांसमोर आपण काहीच बोलू शकत नाही. अगदी खरंय. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डीएनए सिक्वेन्सिंग आणि सुपर कम्प्युटर्स वापरणाऱ्या प्रगत विज्ञानाला हजारो वर्षांपासून चालत आलेल्या प्राचीन गाण्यांच्या सत्यापर्यंत पोचायला इतका काळ लागला. हो ना, हेच तर सगळ्यात मोठं आयरनी आहे. याचाच अर्थ विज्ञानास प्रयोगशाळेत जे शोधून काढल्याचा दावा करत आहे, ते ज्ञान या समाजाला त्यांच्या अस्तित्वाच्या सुरुवातीपासूनच होते. त्यांनी आपला इतिहास कधीच गमावला नव्हता. आणि म्हणूनच या संशोधनाला एवढे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हो, कारण यातून खूप मोठा संदेश जातोय. यातून केवळ एका समाजाचा इतिहास सिद्ध होत नाही, तर ज्ञान म्हणजे नक्की काय आणि ते कसे जतन केले जाते याकडे पाहण्याचा आपला पाश्चात्य दृष्टिकोनही बदलण्यास भाग पडत आहे. बरोबर. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञान हे एकमेकांचे वैरी नाहीत, हे यातून सिद्ध होते. अगदी तसंच. जर ही गोष्ट इतकी मोठी आहे, तर आपण या सगळ्याचा आजच्या जिवंत लोकांच्या संदर्भातील परिणामांचा विचार करायला हवा. हो, ते खूप महत्वाचे आहे. कारण हे सगळं केवळ प्रयोगशाळेतील जनुके किंवा पुरातत्वशास्त्राच्या पुस्तकांपुरते मर्यादित नाहीये. याचा थेट संबंध आजच्या समाजाच्या अस्तित्वाशी आणि हक्कांशी आहे. तू अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातलास. हा या चर्चेचा सर्वात संवेदनशील आणि दूरगामी परिणाम करणारा भाग आहे. म्हणजे आपण केवळ भूतकाळाबद्दल बोलत नाही आहोत तर
नाही, शेकडो वर्षांपासून मूळ रहिवास्यांना, ज्यांना आपण इंडिजिनस पीपल्स म्हणतो, त्यांना त्यांच्याच जमिनीवरून बेदखल केले गेले. हो, त्यांच्यावर कायदेशीर बंधने लादली गेली. त्यांच्या अस्मितेला सतत नाकारण्यात आले. पाश्चात्य कायदेव्यवस्था नेहमीच त्यांच्याकडे जमिनीच्या मालकी हक्कासाठी पुराव्यांची मागणी करत आलीय. होय, कायदेशीर लढायांमध्ये पाश्चात्य पुराव्यांचीच भाषा चालते. तुम्ही इथे किती वर्षांपासून आहात याचा लेखी पुरावा द्या असं विचारलं जातं. अगदी बरोबर. पण ज्या संस्कृतीत सगळं ज्ञान आणि इतिहास मौखिक आहे, त्यांनी युरोपियन पद्धतीचे लेखी कागदपत्रे कुठून आणायची? इथेच त्यांच्यावर अन्याय होतो. हो, आणि इथेच हा जनुकीय अभ्यास एक गेम चेंजर ठरतो. कसं काय? हे संशोधन मूळ निवासींच्या अधिकारांना आणि त्यांच्या जमिनीशी असलेल्या कायदेशीर नात्याला प्रचंड मोठी बळकटी देते. अच्छा, म्हणजे आता त्यांच्याकडे भक्कम पुरावा आहे. आता ब्लॅकफूट लोकांकडे त्यांच्या अस्तित्वाचा असा एक पुरावा आहे जो कोणत्याही युरोपियन कागदपत्रापेक्षा प्राचीन आणि नाकारता न येण्याजोगा आहे. तो म्हणजे त्यांचा स्वतःचा DNA. अगदी बरोबर. जेव्हा एखादा समाज सिद्ध करू शकतो की ते हिमयुगापासून एकाच भूभागावर वावरत आहेत, तेव्हा त्यांचे त्या जमिनीशी असलेले नाते केवळ कायदेशीर राहत नाही, तर ते नैसर्गिक आणि अविभाज्य बनते. हो, ते परमपवित्र बनते. या गोष्टीचा विचार केला की खरंच अंगावर काटा येतो. हो ना. आपण नेहमी म्हणतो की इतिहास हा फक्त भूतकाळातील चुकांमधून शिकण्यासाठी असतो. पण इथे इतिहास वर्तमानातील लढाईला आणि न्यायाला ताकद देण्यासाठी कसा उभा राहू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. खरोखरच आपण जे आज पाहिले ते केवळ एक वैज्ञानिक संशोधन नाही, तर तो एक मोठा वैचारिक बदल आहे, ज्याला आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो. बरोबर. विज्ञानाने आतापर्यंत ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले किंवा ज्यांना पुरावा मांडण्यास चक्क नकार दिला, त्या पारंपरिक गोष्टींमध्ये किती सखोल सत्य दडलेले असू शकते हे यातून सिद्ध होते. आणि भविष्यात कोणत्याही जुन्या समाजाचा अभ्यास करताना याचा उपयोग होईल. हो, त्यांच्या स्वतःच्या आवाजाला आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला विज्ञानाइतकेच महत्त्व दिले गेले पाहिजे, ही शिकवण यातून मिळते. आणि हे खूप आशादायक आहे. आपण आज जे पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर 18,000 वर्षांचा तो जनुकीय पुरावा. हो, ज्यांनी पाश्चात्य पुरातत्वशास्त्राच्या सर्व जुन्या गृहीतकांना मोडीत काढले. आणि मानवी स्थलांतराच्या वेगाच्या सिद्धांतालाही चुकीचे ठरवले. ब्लॅकफूट कॉन्फेडरसीच्या मौखिक इतिहासाचा आणि त्यांच्या अनादी काळापासून इथेच असल्याच्या दाव्याचा हा एक प्रचंड मोठा वैज्ञानिक विजय आहे. अगदी खरंय. या संपूर्ण विश्लेषणातून आपण एक गोष्ट नक्कीच शिकतो, ती म्हणजे इतिहास हा केवळ संग्रहालयात काचेच्या पेटीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये नसतो. बरोबर. तो माणसाच्या श्वासात आणि पिढ्यानपिढ्या गायल्या गेलेल्या गाण्यांमध्ये जिवंत असतो. आणि आपल्या जनुकांमध्येही. हो. आणि जेव्हा आपण योग्य आणि आधुनिक साधनांचा वापर करतो, मग ते प्रगत जनोशास्त्र असो वा अत्यंत काळजीपूर्वक जतन केलेली प्राचीन मौखिक परंपरा, तेव्हा आपल्याला मानवी इतिहासाचे असे भव्य चित्र दिसते ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. अगदी खरंय. तर या सगळ्या अद्भुत आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासाच्या शेवटी एक असा प्रश्न आहे जो मला विचारून इथे सोडून द्यायचा आहे. कोणता प्रश्न? जर एका समाजाची प्राचीन गाणी, त्यांच्या हिवाळ्यातील कथा आणि त्यांच्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेले किस्से 18,000 वर्षांचे अचूक भौगोलिक आणि ऐतिहासिक सत्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय तंतोतंत साठवून ठेवू शकतात, हो, तर आज जगात अस्तित्वात असलेल्या अशा आणखी किती दंतकथा असतील? बापरे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अशा किती लोककथा असतील ज्यांना आपण आत्तापर्यंत केवळ कल्पनाविलास किंवा अंधश्रद्धा म्हणून बाजूला सारले आहे, पण ज्या केवळ दंतकथा नसून योग्य जनुकीय चाचणीची किंवा वैज्ञानिक पुराव्याची वाट पाहत असलेले प्रत्यक्ष इतिहासाचे जिवंत पुरावे असतील. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजचा हा सखोल चर्चेचा प्रवास इथेच थांबूया.